सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये खरं तर मित्रांनो हा काळ जितका आपल्याला सोपा सिंपल नाव दिले ना तितका सिंपल नाही. हा टेन्स आपल्याला कन्फ्यूज करतो आणि प्रचंड कन्फ्यूज करतो. कारण मी माझ्या आयुष्यात पाहिले जेवढे कोण इंग्लिश स्पीकर्स आहेत आणि जे मिस्टेक्स करतात ते मेजॉरिटीली सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच मिस्टेक करतात. आता हे का बरं सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये एवढं सिंपल नाव दिलेलं असताना आहेच त्यात तो गंमत. कारण वाक्य या काळामध्ये करत असताना काही रूल्स आहेत, त्या रूल्सचा बारकाईने आपल्याला विचार करायला पाहिजे. खरं तर हे टेन्सेस आपण शिकलो ज्यावेळेला इंग्लिश सुरू झालं आपल्या 5वीत असेल 8वीत असेल 1लीत असेल त्यावेळेला. पण फार वर्ष झाले व हे सगळं आपण विसरून गेलो. ह्यातले सगळे माझ्या पुढे बसलेले काही विद्यार्थी शाळेतले असतील किंवा काही मोठे असतील, ह्या विद्यार्थ्यांना माहिती आहे सगळं शाळेतलं शाळेतच, तिथंच विसरून गेलो आम्ही. आता इथं थोडंसं नवीन काहीतरी आणि आधुनिक आणि महत्त्वाचं शिकतोय. ह्यातला रूल जर पाहिला ना तर माझी खात्री आहे की तुम्ही याच्यामध्ये कधीही मिस्टेक करणार नाही आहात. आणि ही मिस्टेक न होण्यासाठी मी तुम्हाला काही रूल्स महत्त्वाचे शिकवणार आहे. येस स्टुडंट्स, वी आर गोइंग टू सी हिअर द फर्स्ट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स. ऑलरेडी आय हॅव रिटन हिअर. मी इथं लिहिलेलं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. आणि मी मगाशी तुम्हाला बोललो होतो की H2 इज इक्वल टू वॉटर हे सायन्सचा फॉर्म्युला होता. तसा आपण प्रत्येक टेन्ससाठी फॉर्म्युला देणार आहे. या टेन्ससाठी फॉर्म्युला आहे S + V + O असा दिलेला आहे. आता मी परत सांगायला नको, देर इज नो नीड अगेन टू टेल व्हॉट डज मीन बाय S, व्हॉट डज मीन बाय V अँड व्हॉट डज मीन बाय O. यू नो दिस वन ऑलरेडी, यू हॅव लर्न दिस ऑलरेडी. आय हॅव रिटन हिअर द लिस्ट ऑफ सब्जेक्ट. इथं मी सब्जेक्टची लिस्ट लिहिलेली आहे. I, we, you, he, she, it, they, any name, any object, 2 or more names, 2 or more objects. हे ऑलरेडी लिहिलेलं आहे मी इथं. आता आपण इकडे येऊया. आपण SVO ओळखीचा आहे ना फॉर्म्युला, ह्याची ऑलरेडी आपली ओळख झालेली आहे कारण त्याच्याविषयीच 2 दिवस आपले गेलेले आहेत. आणि आपलं एक ओळखीचं वाक्य पण आहे ते मी लिहितो पहा इथं. ते वाक्य असं आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आय ईट मँगो असं आपलं वाक्य होतं. त्याच्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, ईट हे व्हर्ब आहे, मँगो हे ऑब्जेक्ट आहे. हे सगळं आपण स्टडी केलं आहे. आता इथं आय ईट मँगो आहे, मी थोडासा बदल करतोय. आता तो बदल आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पहा मित्रांनो इथं काय करतोय, ओनली आय एम गोइंग टू चेंज हिअर द सब्जेक्ट. मी फक्त या ठिकाणी सब्जेक्ट चेंज करणार आहे. इन्स्टेड ऑफ आय टेक हिअर ही. आणि पुढं काय बदल होतोय का बघूया. मी आहे तसं पहिला वाक्य लिहितो, आय ईट अ मँगो. ह्याच्यात मित्रांनो थोडासा बदल करावा लागेल. आणि तो बदल असा आहे, इथं ईटला आपल्याला सफिक्स करावं लागेल म्हणजे पुढं कनेक्ट करावं लागेल. यस म्हणजे आपल्याला यस जोडावं लागेल. आता हे यस इथंच का आलं हे कन्फ्युजन आहे. आणि म्हणून मगाशी म्हणत होतं की कन्फ्युजनचा हा टेन्स आहे. मी क्लिअर करणार आहे हे सगळं कन्फ्युजन आणि तुम्हाला उत्तमरित्या शिकवणार आहे हा टेन्स कसा प्रॉपर यूज करायचा ते आपल्याला. सो हिअर ही इट्स अ मँगो. इथं यस का लागलं, काय कारण आहे, हे सगळं आपण शिकणारच आहोत. पुढचं एक वाक्य सुंदर देऊया इथं आपण. मी इथं हीच्या ठिकाणी पुन्हा सब्जेक्ट चेंज करतोय, सी येतोय. पुढं काय येईल असं वाटतंय तुम्हाला. परत आहे तसं वाक्य लिहितो आणि पुन्हा बघूया. आता पुन्हा इथं काहीतरी बदल होताना दिसतोय, सी ईट्स असं दिसतंय. म्हणजे का बरं हे बदल का आहेत. चला आपण सब्जेक्टच्या लिस्टकडे येऊया म्हणजे कळेल आपल्याला. इथं पुन्हा आपण सब्जेक्ट्स पाहतो जे ऑलरेडी तुम्ही शिकलेले आहात. सब्जेक्ट लिस्ट. आता इथं एक रूल आहे, तो फार काळजीपूर्वक आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तो असा आहे, इथं काय 2च सब्जेक्टना इथं यस लागलेला आहे. तर रूल असा इंग्लिशमध्ये आहे, व्हेन देअर इज द सब्जेक्ट सिंगल सब्जेक्ट ही सी इट एनी नेम और एनी ऑब्जेक्ट मीन्स फॉर दिस वन only for this 5. When there is a subject he, she, it, any name, any object, then we have to connect for the verb in the sentence yes, es or ies. So here I am going to connect he, she, it, any name, any object, yes, es or ies. हे कनेक्ट करावं लागेल. बाकीच्या सब्जेक्टसाठी हे कनेक्ट करायचं नाही. म्हणजे यांच्यासाठी हे येणार नाही, हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. कधी जोडायचं आहे, ही, सी, इट, एनी नेम, एनी ऑब्जेक्ट. मग इथं काय झालं मित्रांनो, इथं ही आलंय आणि ही आल्यामुळे वर्बला आपण काय जोडलं, आपल्या नियमानुसार यस जोडलंय. इथं सी आलोय म्हणून आपल्या नियमानुसार काय जोडावं लागेल, आपल्याला यस जोडलं गेलेलं आहे. मी अनेकादा वाक्य घेतो म्हणजे बघूया आपलं कन्फ्युजन होत आहे का नाही होत आहे ते. मी इथं नाव घेतो सुधा. हे एका मुलीचं नाव घेतलेलं आहे सुधा.
आता इथं परत हे वाक्य लिहायचं आहे, ईट अ मँगो. आता मला सांगा मित्रांनो, इथं यस यस लावायचं काय नाही लावायचं? लावावं लागेल. का लावावं लागेल? सुधा इज अ नेम आणि ते सिंगल आहे आणि सिंगल नेमला आपल्याला लावावं लागेल ना. सो वी हॅव टू कनेक्ट हिअर. आता मी अनेक वाक्य लिहितो इथं. सुधा अँड सुधाकर, इथं लिहितो आपलं पूर्वीचं वाक्य, ईट अ मँगो. मग आता विद्यार्थी मित्र इथं यस लावायचं का नाही लावायचं? इथं नाही लावायचं. मग काही विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये असतील, सर इथंही नाव आहे इथंही नाव आहे, मग तुम्ही नावाला इथं जोडलं, मग इथं का नाही? पण काळजीपूर्वक लक्षात ठेवा, इथं एक नाव नाही आहे, इथं आहेत नावं दोन. म्हणून आपला रूल इथं आहे, 2 or more नेम्स असेल तर जोडायचं नाही. फक्त सिंगल असेल सब्जेक्ट तेव्हाच त्या व्हर्बला यस किंवा ईएस किंवा आय एस जोडायचं आहे, दोनला जोडायचं नाही. म्हणून आता मी तुम्हाला एक रूल देतोय, तेवढा रूल पटकन लिहून घ्या वहीमध्ये तुमच्या. तो खूप गरजेचा आहे की जेणेकरून तुमचं सगळं कन्फ्युजन क्लिअर होईल. राईट ऑन, पेन घ्या, वही घ्या. येस, रूल असा आहे, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जर करता मीन्स सब्जेक्ट, ही सी इट, ही सी इट इंग्लिशमध्ये लिहा, नाही तर ह काढून वेलांटी द्याल. ही सी इट, एनी नेम किंवा एनी ऑब्जेक्ट, इथं लिहिलंय मी, ही सी इट, एनी नेम किंवा एनी ऑब्जेक्ट यापैकी एखादा असेल, ही सी इट, एनी नेम किंवा एनी ऑब्जेक्ट यापैकी एखादा असेल, तेव्हाच त्या वाक्यातील क्रियापदाला यस, ईएस किंवा आय ई एस हा प्रत्यय जोडावा. यस, ईएस किंवा आय ई एस हा प्रत्यय जोडावा. अन्यथा राहिलेल्या कर्त्यांना हा प्रत्यय जोडू नये वेगवेगळ्या, नाही तर जोडून ये होईल, जोडू नये. गुड. आता ही वाक्यसुद्धा तुमच्याकडे लिहून ठेवा, मग आपण पुढे जाऊया. प्लीज राईट डाऊन दिस सेंटेन्सेस इन युअर नोटबुक फ्रॉम द बिगिनिंग. पहिला टेन्सचं नाव, फॉर्म्युला, हे सगळं लिहून पुन्हा वाक्य लिहा. फटाफटले आपण पुढे जाणार आहोत. प्लीज राईट डाऊन. स्टॉप. तर विद्यार्थी आपण पाहिलं, आता आपण काही वाक्य केलेली होती. आता मी परत इथं काही वाक्य लिहिलेली आहे, तुम्हाला कदाचित दिसत असतील. आई जेवण शिजवते, तो व ती घरी जातात, राम इथे येतो, आम्ही मोठ्याने बोलतो, तो कोल्हापूरला राहतो. हे काय बघा, जरासं मी एक क्ल्यू देतोय तुम्हाला. ते, तात, तो हे काय हो? मी तुम्हाला फक्त इंग्रजी शिकवणार नाही, तर मराठीसुद्धा कसं उत्कृष्ट बोलायचं हे देखील शिकवणार आहे. आणि त्याच्यासाठी एखादा काळ मराठीतून कसा ओळखायचा याची क्लू देणार आहे. आणि इथं आज पहिल्या टेन्ससाठी क्लू देतोय. मराठीतून जर सिंपल प्रेझेंट टेन्स ओळखायचा असेल तर पहा, इथं काहीतरी शेवटी आलंय, ते मी इथं देतोय. जर मराठीतील वाक्याच्या शेवटी तो, ती, ते किंवा तात इत्यादी जर शब्द येत असतील तर हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, हे आपण ओळखायला पाहिजे. आणि तेच क्ल्यू इथे येतात, ते, तात, यापैकी काही ना काहीतरी 100% येणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हा नियम मी पुढे देणार आहे. पहिल्यांदा आपण वाक्य पाहूया आणि मग आपल्याला पुढे जायचं आहे. आता आपल्याला वाक्य आहेत पहा. आई जेवण शिजवते. मी मराठी वाक्य देतो आणि मग इंग्लिशमध्ये जातोय, कारण आपलं मराठी लोक आहोत, मराठीतून इंग्लिश आपल्याला तयार करायचं आहे. बिकॉज दिस इज आवर मेथड, मराठी टू इंग्लिश कन्वर्जन, अँड देन लॅटर ऑन वी आर गोइंग टू स्टार्ट टू थिंक इन इंग्लिश अँड टू टॉक इन इंग्लिश. बट लेट्स वेट. इन द बिगिनिंग मराठी टू इंग्लिश. एव्हरी डे फॉर एव्हरी टेन्स वी हॅव टू सी दिस वन. आई जेवण शिजवते हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये आईला आता तुम्हाला शब्द माहिती असेल ना? हां, 100%. आईला काय म्हणतो आपण? मदर. आणि हे पहा मित्रांनो,
आई नंतर इथं जेवण आलंय, म्हणजे मराठीमधला रूल तुम्हाला माहिती आहे, सब्जेक्ट नंतर येतो ऑब्जेक्ट. पण इंग्लिशमधला रूल काय, सब्जेक्ट नंतर काय आलं पाहिजे, व्हर्ब आलं पाहिजे. आणि व्हर्ब कुठं आहे, इथं आहे. म्हणजे इथं आपल्याला जेवणचं जेवण नाही घ्यायचं, इथं आपल्याला शिजवतेचं घ्यायला पाहिजे. शिजवण्याला काय म्हणतात, आठवा. येस, शिजवण्याला म्हणतात कुक. आता मला सांगा इथं कुक वापरायचं का कुक्स वापरायचं. इथं काय आहे, मदर हे सिंगल नेम आहे, एनी नेम आहे. मग एनी नेमला आपल्याला काय जोडावं लागेल, यस यस किंवा यस जोडावं लागेल. हा नियम आपला इथला सांगतोय. म्हणून इथं आपल्याला काय करावं लागेल, मदर कुक्स, म्हणजे इथं यस लावावं लागेल. हे लक्षात ठेवा. मदर काय कुक करते, वॉट, तर जेवण. जेवणला काय म्हणतो आपण, त्याला मिल किंवा फूड, तुम्ही कुठलाही वापरू शकाल, तुमच्यावरती डिपेंड आहे ते. मदर कुक्स मिल. वाक्यरचना पुन्हा एकदा सांगतो पहा. इथं आई आहे त्याचं मदर आहे तसं घेतलं. इथं आपण मात्र सगळ्यात शेवटी आहे ते मात्र आपण इथं 2 नंबरला, म्हणजे हे नंबर 1, हे नंबर 2 इंग्लिशमधलं जातोय. आणि यातलं जे नंबर 2 आहे ते मात्र इथं नंबर 3ला गेलेलं आहे. म्हणजे सिच्युएशन्स मराठी टू इंग्लिशच्या आपल्याला नंबरमध्ये बदलायला पाहिजेत. मराठीतल्या 1 2 3 आहे ते इंग्लिशमधलं 1 3 2 मध्येच असा हा बदल झालेला आहे. हा बदल सर्वात महत्त्वाचा आहे. या बदलाशिवाय आपण इंग्रजी शिकू शकणार नाही. हे झालं पहिलं वाक्य. पुढे जाऊया आपण. तो व ती घरी जातात. आता तोला काय इथं दिलेलं आहे, तोला आपण काय म्हणतो, ही. आणि वला काय म्हणतो आपण, अँड. आणि तिला काय म्हणतो आपण, सी. मित्रांनो, आता आपल्याला घरी घ्यायचं नाही तर काय घ्यायचं आहे, जातात. जाणेला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, यू आर राईट, त्याला म्हणतात गो. आता पुन्हा प्रश्न आहे, गोला यस 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 वगैरे काय लावायचं का नाही लावायचं, बघूया आपण. इथं काय झालं, ही आणि सी किती आहे तो, यस 2. मग आपल्याला 2 और मोअर्सला काय जोडता येतं का, नो, वी कॅनॉट कनेक्ट. फक्त एकच असेल तर जोडू शकतो, 2 किंवा त्यापेक्षा जास्त असेल जोडू शकत नाही. म्हणून ही आणि सी गो. पुढं काय येणार, कुठं जात आहेत हे, टू होम. आता पुन्हा प्रश्न आहे, घरीला 2 शब्द आहेत. 2 कुठले शब्द आहेत, होम अँड हाऊस. आता हाऊस कधी वापरायचं आणि होम कधी वापरायचं हे आपलं कन्फ्युजन आहे ना. लेट मी क्लिअर. हे पहा, हा क्लास हेच वेगळं तुम्हाला शिकवणार आहे. हे कुठल्याही विद्यालयात, कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलं जात नाही. हे या क्लासमध्ये मात्र निश्चित घेतलं जाणार आहे. आणि हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर आपण चर्चा करत होतो होम आणि हाऊस कधी वापरायचं ते का आहे, गेस करू शकताय. बघा, मी तुम्हाला क्ल्यू देतो, त्या क्ल्यूच्या आधारे तुम्ही करू शकताय का बघूया. टीचर जे तुम्हाला घरी काम करायला देतात त्याला होमवर्क म्हणायचं का हाऊसवर्क म्हणायचं, होमवर्क ना, हाऊसवर्क करत नाहीत. बरं, घरी जी गृहिणी आहे, तुमच्या पत्नी असतील, आई असेल, बहीण असेल, कुणीतरी असेल, जी घरी जी गृहिणी असते त्या गृहिणीला आपण हाऊसवाईफ म्हणतो का होमवाईफ म्हणतो, हाऊसवाईफ म्हणतो. बघा काय गंमत आहे ना, इकडे होमवर्क आहे, इकडे हाऊसवाईफ आहे. हाऊसिंग सोसायटी असते का होमिंग सोसायटी असते हो, होमिंग सोसायटी नसते, हाऊसिंग सोसायटी असते. मॅटर्निटी होम असतं का मॅटर्निटी हाऊस असतं, मॅटर्निटी होम असतं पण मॅटर्निटी हाऊस नसतं. हे काय हो, व्हॉट इज दिस, होम कधी आणि हाऊस कधी, तर सांगतो मित्रांनो, त्याचं उत्तर आहे, जे स्वतःचं किंवा स्वतःच्या मालकीचं घर असतं त्याला होम म्हणायचं. जे दुसऱ्याचं किंवा भाड्याचं किंवा तात्पुरत्या स्वरूपाचं असतं त्याला काय म्हणतात, हाऊस म्हणतात. म्हणून कधीही चुकू नका. आता मला माहीत नाही तुम्ही होममध्ये बसलाय का हाऊसमध्ये बसलाय. जर तुम्ही तुमच्या घरात बसला असता होम आणि दुसऱ्याच्या घरात किंवा तात्पुरत्या कालावधीसाठी किंवा रेंट नसाल तर त्याला काय म्हटलं पाहिजे, हाऊस म्हटलं पाहिजे. तर हा फरकही लक्षात ठेवा. चला वाक्यांच्याकडं. ही अँड सी गो टू होम. मी त्यांचं स्वतःचं घर आहे म्हणून गृहीत धरतो की होम आहे म्हणून. राम इथे येतो, पुढचं वाक्य, राम इथे येतो. रामचं आहे तसंच इंग्लिशमध्ये. आता रामचं आणि नवीन काय ते इंग्लिश करायला जाऊ नका, हे लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे हे. म्हणून रामचं इंग्लिशमध्ये काय होणार, राम. येस. आता पुढं आपल्याला इथे घ्यायचं आहे का येतो घ्यायचा आहे मित्रांनो, येतो घ्यायचा आहे. हे 2 नंबरला घ्यायचं आहे. एनेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कम. यू आर राईट, राम कम. आता मला सांगा इथं कम वापरायचं का कम्स वापरायचं, इथं आपल्याला कम्स, कारण हे राम हे एक नाव आहे आणि सिंगल नेमला मात्र काहीतरी हे वापरावं लागेल. म्हणजेच राम कम्स असं होणार आहे, कम्स. आता तो कुठं येतोय, इथं, म्हणजे इथेला काय म्हणतो आपण, हिअर. राम कम्स हिअर. कळते ना वाक्यरचना, कळालीच पाहिजे, त्याच्यासाठीच हा आपला कोर्स आहे. पुढे जाऊया आपण. आम्ही मोठ्याने बोलतो. आम्हीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, दिलेलं इथं, आम्हीला म्हणतो आपण वी. आता पुढं काय घ्यायचं आहे, मोठ्याने का बोलतो,
बोलतो घ्यायचा आहे. बोललेल्या इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पुन्हा कन्फ्युजन. स्पीक म्हणतात, टॉक म्हणतात. मग आता काय वापरू? टॉक वापरू का स्पीक वापरू हा प्रश्न आहे ना. तेही क्लिअर करतो आणि मग आपण वाक्यांच्याकडे जाऊया. आता मी तुमच्याशी बोलायला लागलो, हे स्पीक आहे का टॉक आहे? आणि तुमच्या जवळ कोणतं बोलत असतं की नेहमी कोणतं आई येते, बहीण येते, कोणतं दादा येतो, मित्र येतो, ते बोलतात, त्याला स्पीक म्हणायचं का टॉक? फरक पहा. मी आता तुमच्याशी बोलतोय, जे औपचारिक आहे, फॉर्मल आहे, त्याला स्पीक वापरायचं. आणि तुम्ही आपापसात बोलत असाल तर त्याला म्हणायचं टॉक, जे इनफॉर्मल अनौपचारिकमध्ये. फॉर्मल स्पीक, इनफॉर्मल टॉक. फरक लक्षात ठेवा आणि नेहमी त्याच्याबरोबर वापरा. आपण पाहतोय वाक्य, आम्ही मोठ्याने बोलतो. आम्ही घेतला तर बोलतो विषयी जाऊया. बोललेलं काय म्हणतात मित्रांनो? बोलायचाच क्लास आहे आपला, बोला. तर काय म्हणायचं? स्पीक. आता या आम्ही नंतर स्पीक आलं. स्पीकला यस यस लावायचं का नाही लावायचं? नाही. कारण का? इथं वीला जोडायचं आहे का आपल्याला? जोडायचं नाही, म्हणून इथं येणार नाही. म्हणून वी स्पीक. कसं बोलतोय आपण? हाऊ? मोठ्याने. मोठ्यानेला काय म्हणतात? येस, लाऊडली. वी स्पीक लाऊडली. जमतंय ना? बघा, तिसऱ्या दिवशी आपण मराठीतली वाक्य इंग्लिशमध्ये करायला लागलोय. वाय? बिकॉज देअर इज अ फॉर्म्युला, बिकॉज देअर आर रूल्स. रूल्स आणि फॉर्म्युले झाले की तुम्ही कोणतंही वाक्य कोणत्याही काळामध्ये करू शकणार आहे. येत्या फक्त काही दिवसामध्ये, 5 ते 6 दिवसामध्ये, प्रत्येक माझ्या बघणारा हा विद्यार्थी आहे, तो प्रत्येक विद्यार्थी इंग्रजीतलं कुठलंही वाक्य द्या, कुठल्याही काळातलं द्या, तो मराठीचं इंग्लिश करू शकणार आहे. नवे मी करूनच घेणार आहे. पुढचं वाक्य बघूया. तो कोल्हापुरात राहतो. तोला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मित्रांनो? तोला इंग्लिशमध्ये म्हणतात ही. पुढं काय? कोल्हापुरात काय राहतो? राहतो घ्यायचा आहे. राहण्याला काय म्हणतात? लिव्ह. यस. आता यस यस लावू का नको? लावायला पाहिजे, कारण इथं ही आहे, नाव आहे, एक नाव. हिला इथं वापरतो आपण. ही सी इट. ही लिव्स. कुठं राहतो तो? इन कोल्हापूर. देन सी. सेंटेन्सेस किती इझी पद्धतीने आपण करू शकतो. एक प्रॉब्लेम असेल ना. कोणता प्रॉब्लेम ओळखा बघू? प्रॉब्लेम ऑफ वर्ड्स. होकॅबलरीचा प्रॉब्लेम आहे. कारण होकॅबलरीशिवाय काहीही होत नाही. वर्ड्स. असं आहे का हो? तुम्ही म्हणाल सर तुम्हाला मी एक 5,000 रुपये तुमच्या अकाउंटवर पाठवतो आणि माझ्यासाठी एक 5,000 शब्द पाठ करा बघू. अहो मी पाठ करेन हो, पण तुमच्या डोक्यात कसं येणार आहे? शब्द तुम्हालाच पाठ करावे लागतील. पाठ करू नका, यूज करा. मी सांगितलं पहिल्या माझ्या वेबिनारमध्ये, यूज द वर्ड्स देन वर्ड्स विल कम इन यूज. जोपर्यंत तुम्ही शब्द वापरत नाही तोपर्यंत शब्द तुमच्या वापरात येणार नाहीत. ही खूप सुंदर मॅजिक आहे. हे मॅजिक आपण दररोज पाहणार आहोत. आपला एक रूल होता, तेवढा पटकन लिहून घ्या म्हणजे आपल्याला पुढे जाता येऊ शकेल. राईट डाऊन, टेक द पेन. रूल असा होता की हा, तो, ती, ते, ताचा. मराठीतून हा काळ ओळखण्यासाठी, राईट, इमिजिएट. मराठीतून हा काळ ओळखण्यासाठी त्या वाक्यातील क्रियापद, मी मुद्दामून मराठीतून देतोय कारण तुम्ही तिथून सुरुवात करायची आहे. जरी इंग्लिश असलं तरी सुद्धा लिहून घ्या. मराठीतून हा काळ ओळखण्यासाठी त्या वाक्यातील क्रियापदाची शेवटची अक्षरं, शब्द आणि अक्षर माहिती आहेत, अक्षरांना मिळून शब्द होतो, शब्दांच्यामुळे वाक्य होतं. क्रियापदाची शेवटची अक्षरं जर तो, ती, ते किंवा तात, तो, ती, ते किंवा तात इत्यादीपैकी एकच येत असेल तेव्हाच हा साधा वर्तमान काळ होतो. तेव्हाच हा साधा वर्तमान काळ होतो. नाउ स्टुडंट्स, I have written here sentences. Write down immediately. Within 1 minute, write down. तर स्टुडंट्स, आपण आता लिहून घेतलं. आणखीन एक वाक्य देतो पहा. कविता आम्हाला शिकवते. करू शकाल? चला करत करत आपण बघूया काय होतंय ते. मी इथं करतोय. कविता आम्हाला शिकवते
कविताच घ्यायला पाहिजे, नाही तर कविताचं इंग्लिशमध्ये पोएम कराल, नाही 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 तसं नाही चालणार. तसं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन इथं नाही करायचं, नावाचं कधीच ट्रान्सलेशन होत नाही, हे काळजीपूर्वक लक्षात असू द्या. फॉर द जोक ओनली आय टोल्ड यू. कविता. देन इथं पहिला काय घेतलं पाहिजे, शिकवते. शिकवण्याला काय इंग्लिशमध्ये, मी आता शिकवायला लागलो ना, येस, त्याला काय म्हणतात, टीच. आता इथं यस जोडावं लागेल ना, कारण सिंगल नेम आहे म्हणून इथं आपल्याला जोडावं लागेल. तर इथं लागतं मात्र ES. आता पुन्हा कन्फ्युजन आहे, सर मगाशी तुम्ही यस जोडत होता, आता ES जोडायला लागलाय, हे काय आहे. तर हा रूल आपण पाहणार आहे. कविता टीचेस काय शिकवतीये, कुणाला शिकवतीये, आम्हाला. म्हणजेच इथे येणार आहे टू अस, म्हणजे ती आम्हाला शिकवते असं आपण घेतलेलं आहे. म्हणजे कविता टीचेस टू अस. आता आपल्याला हे पाहायचं की इथं का ES लागलं आहे आणि मगाशी काय ES लागलेलं होतं, हा पण रूल लक्षात ठेवायचा आहे. काहीतरी आहे बघा, इथं आहे CH लागलं आहे. मग CH लागल्यावर ES लागते, मग असं कुठलं काय काय असल्यानंतर काय काय लागणार आहे, तो पण रूल महत्त्वाचा आहे. रूल लक्षात ठेवा, मी लिहून देतो पण त्याच्यापूर्वी सांगतो. जर क्रियापदाचं म्हणजे ह्यातलं इंग्लिशमधलं, इन इंग्लिश इफ द व्हर्ब, दिस इज द व्हर्ब, एंड्स विथ S, SH, CH, O or X, then and then only we have to connect ES or IES. Otherwise for all ES. म्हणजे इंग्लिशमध्ये वाक्यातील क्रियापदाचं शेवटचं अक्षर, द लेटर, लास्ट लेटर, S, SH, CH, O किंवा X यापैकी एखादा असेल तेव्हा आणि तेव्हाच फक्त त्या क्रियापदाला ES जोडावा किंवा IES जोडावा, अन्यथा यसच लावावा. हा नियम लक्षात ठेवावा लागेल.